आपल्या शिवसेनेचं शिवसैनिकांचं खातं आहे तुम्ही त्याची काळजी करू नका. आज इथे आल्यानंतर मी वरती बघतोय टोपी घातली तर टोपी पडेल असं आणि असंच सगळीकडे कॉमर्सचे उभे राहिलं. त्याच्यामध्ये आता आपली माणसं किती, बाहेर नाही येणारी माणसं किती, तरी देखील आपण एक मुंबईकर या नात्याने एकत्र राहतो. आता आपल्यामध्ये जे ग्रीन कलरचा प्रकार सुरू झालेला आहे तो पहिला म्हणजे हिंदू मुस्लिम, मग मराठीला मराठी. आता मी तुमच्या समोर बोलतोय, मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मला सांगायचं की तुम्ही याच्यात भेदभाव केला होता का, आणि आपण जी काय कामं केलेली आहे ते आपणच केलेली. गेल्या 5-50 वर्षामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात तुम्ही सोपवली आणि आपण आपल्या तऱ्हेने त्याच्या संयुक्त पूर्ण केली. काल जो काही त्यांचा काय सगळ्यात भेसळयुक्त मेळावा झाला असं नंतर वरळीला, त्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या लक्षात असेल आहे की कल्पना नाही, काही वर्षांपूर्वी काही 2-3 वर्षांपूर्वी पंतप्रधान मुंबईत आले होते. तेव्हा आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी 92,000 कोटी होत्या. बरोबर महत्वाचं 92,000 कोटी आणि त्या 650 कोटीच्या किमतीचा अर्थसंकल्प होता 2012ला. तो आपण 92,000 कोटीच्या प्लसमध्ये झाला. मग पंतप्रधान आले आणि त्याने एक वाक्य बोलून गेले, बँकेला पैसा नसता विकास नाही होता की सगळा बँकेचा पैसा काढावा लागला. आणि काल मुख्यमंत्री म्हणाले की ठेवी काही काढायचे मग तुम्ही मुख्यमंत्री आपण काय बोलताय, कोणाची चर्चा तुमचं तुम्ही या जगात ठेवी सगळ्या ठेवल्या मुंबईकरांच्या विकासासाठी ठेवले. त्यातच आपण तो पोस्टर दूर केले, तो आपण केले. मी जे म्हणतोय भाजपला माझं आव्हान आहे नेमकं सोडा, त्यांचा काय संबंधच नाही मुंबई केलेल्या कामांबद्दल बोल. ते हिंदू मुस्लिम ठीक आहे, पण केलेली कामं आम्ही कसे होल्डिंग लावल्याची हो हे आम्ही केलं तसं तुम्ही सांगा ना. पण त्यांच्या होल्डिंगवरती काय आपण केलेली कामं, मग या थोडीशी गंमत केली की आम्ही कोणती कामं केली, आम्ही सुंदर कामं केलेली आहेत. आम्ही कोरोनामध्ये जे काय काम केलं ते मुंबई मॉडेल जगभर प्रसिद्ध झालं. पण त्यांच्या लेखी जर काही शिल्लक असेल तर ते शिल्लक काम केलं. पोस्टरवरचं काम शिल्लक काम आम्ही केलं असं कामाचं होतं. मध्यवर्तीला धरण बांधलं, शाळांचं अपग्रेडेशन केलं, हॉस्पिटल्स बांधली, आरोग्य सेवा सुधारली, शाळा सुधारल्या, या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या ज्या भाजपच्या लेखी शिल्लक आहे त्याचं कसं श्रेय येतात. पण मोदीजींनी जे केलं आणि त्यांचंच पण नाही, माझं नाही हे वाटतं की ऐसा लक्षामध्ये भगवान या वेगळ्या आहे. मग असं जर असेल तर मोदीजींनी काय केलं, कैलास पर्वत बांधला, सर्वात गंगा आपल्यासाठी आणली. उद्धव ठाकरे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरेंची 9 जानेवारीला नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची 10 जानेवारीला सभा होणार आहे.